दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी रेखा गुप्ता यांचं नाव निश्चित झालंय। सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्या माहितीनुसार RSSनं त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता आणि तो भाजपनं स्वीकारल्याचं कळतंय। रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरल्यात आणि त्यांचा शपथविधी हा गुरुवारी म्हणजे उद्याच रामलीला मैदानावर दुपारी 12:30 वाजता होणार आहे। तसंच केजरीवालांचा पराभव करणारे परवेश वर्मा यांची दिल्लीच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे। आणि या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आपला दिल्लीचा प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत फोन लाईनवर आहे। सोमेश, काय सविस्तर माहिती आहे? नक्कीच रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री करण्यात आलेले रेखा गुप्ता यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची पार्श्वभूमी आहे। दिल्ली विद्यापीठामध्ये छात्र संघाचा निवडणूक त्या लढल्या होत्या, डुसूचे इलेक्शन, आणि त्यामध्ये प्रेसिडेंट म्हणून निवडून आल्या होत्या आणि 1995 ते 96 पासून त्या सक्रिय राजकारणामध्ये आहेत असं आपण म्हणू शकतो। सुरुवातीला विद्यार्थी चळवळीची पार्श्वभूमी आहे आणि तिथपासून 2003 पासून त्या दिल्ली युवा मोर्चाच्या सचिव झाल्या। त्यानंतर 2004 ते 6 युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव झाल्या। एप्रिल 2007 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक झाल्या। 2007 ते 2009 त्यांनी नगरसेवक म्हणून महिला बाल कल्याण समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले आणि पुढे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये 2010 मध्ये त्यांची निवड झाली। तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी सतत भारतीय जनता पक्षामध्ये जवळपास 1996 ते आतापर्यंतची म्हणजे साधारणपणे त्यांची 25 वर्षांची कारकीर्द ही भारतीय जनता पक्षातच आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने संपूर्ण देशभरामध्ये भाजपकडे किंबहुना देशभरात महिला मुख्यमंत्र्यांची संख्या कमी आहे। फक्त ममता बॅनर्जी एकमेव महिला मुख्यमंत्री आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर भाजपने एक महिला चेहरा सोबतच रेखा गुप्ता यांना निवडून त्यांनी एक प्रकारे जो बनिया समाज आहे त्या समाजामध्ये सुद्धा एक आउटरीच करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं आपण म्हणू शकतो। आणि भाजपच्या पक्ष संघटनेत 25 वर्ष सक्रिय असणारा असा हा चेहरा हा भाजपने आता दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी निवडलाय। त्यांच्या सोबतच जर आपण पाहिलं तर विजेंद्र गुप्ता ज्यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत होतं त्यांना विधानसभा अध्यक्ष करण्यात आलेलं आहे। तर परवेश वर्मा ज्यांनी अरविंद केजरीवालांचा पराभव केला आणि त्यांचेही नाव मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत होतं त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलेले आहे। परंतु यावेळी सर्वात महिलांना माहिती होती त्यानुसार रेखा गुप्ता याच दिल्लीच्या मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले। धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।